निसर्गाला देव मानणारी आपली संस्कृती. कोकणातील अधिकतर राखणदारांचे वास्तव्य हे निसर्गाच्या सानिध्यात आढळते. आज अशाच एका दैवी अधिवासाबद्दल जाणून घेऊया. दाळोबा. घोटगेवाडी येथील एक राखणदार. येथील जंगल देखील याच राखणदाराच्या नावाने ओळखले जाते. याच दाळोबाच्या मंदिर परिसरामध्ये आढळते एक सुंदर फुलपाखरू, मलबार ट्रिनिम बटरफ्लाय. आपण आता दाळोबाच्या रायत आलोय. दाळोबाचं जंगल म्हणतात याला. आणि हे जे जंगल आहे हे जैवविविधतेने परिपूर्ण असं जंगल आहे. आणि जे आपण आध्यात्मिक थोडी ताकद म्हणतो एखाद्या निसर्गाची, ती इथं आपल्याला जाणवते. कारण काय, दाळोबा हे इथले राखणदार आहेत. आणि राखणदार त्याच्यासाठी हे राखून ठेवलेलं जंगल, म्हणजे जे आपले गाववाले आहेत किंवा इथले जी ग्रामस्थ आहेत यांनी हे राखून ठेवलेलं जंगल आहे दाळोबाचं, हे अत्यंत पवित्र अशा ठिकाणी आपण आज आलोय. याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं जे गोव्यातील राज्य फुलपाखरू आपण म्हणून ओळखतो, मलबार ट्रिनिम, याचं इथं वास्तव्य आहे, म्हणजे अधिवास आहे. ट्री निम्फ बटरफ्लाय हे गोवा राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. मंदिर परिसरामध्ये फुलपाखरांचे थवेच्या थवे तरंगताना पाहायला मिळतात. आता 4-5 वर्ष इथं फिरतोय. बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं आढळतंय का तर इथं ब्रीडिंग आहे. त्यांना ज्या होस्ट प्लांट आहेत ती इथं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि यांच्या फ्लाईट्स आता जर तुम्ही बघितल्यात तर ते तरंगत आहेत, म्हणून त्यांना आपण पेपर काइट्स असं म्हणतो. आणि हे जे तरंगणारी फुलपाखरं आहेत ही अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला दिसत आहेत. आणि त्यांचे व्हाईट त्यांचे पंख आहेत आणि त्याच्यावर अशा काळ्या रेगा आहेत. अशा प्रकारे चांगल्या इथं जैवविविधतेने परिपूर्ण असे जंगलं अजूनही आपल्याला आपल्या भागात सापडतात. या फुलपाखराचा आकार 12 ते 15 सेंटीमीटर एवढा असतो. याच्या पांढऱ्या पंखांवर काळ्या रेषा आणि ठिपके असतात. विशिष्ट लयीत तरंगण्याच्या याच्या सवयीमुळे याला पेपर काइट म्हणून ओळखले जाते. दाळोबाचे जंगल आहे हे अतिशय असं सॅक्रेड, म्हणजे आपण पवित्र असं मानतोय. म्हणून आजवर इथले ग्रामस्थ इथं पूजा अर्चेसाठी येत असतात. धन्यवाद.